महाराष्ट्रातील पालकांसाठी लेक लाडकी योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे। आता या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे। ऑनलाईन अर्जाची सुविधा मिळणार आहे आणि आधी पात्र असूनही अर्ज न करू शकलेल्या लाभार्थ्यांना ही संधी मिळणार आहे। पण नेमका काय बदल होणार आहे, कोणाला या बदलाचा फायदा मिळणार आणि 1,01,000 रुपयांचा लाभ कसा मिळतो, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी आहे भैरव आणि तुम्ही पाहता आहात अवनी मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनल। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी लेक लाडकी योजनेच्या अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। सर्वात मोठा बदल म्हणजे योजनेची अर्ज प्रक्रिया आता सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत पालकांना अर्ज करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाईन प्रक्रिया करावी लागत होती, पण आता पालकांना आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे। यासोबतच अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती ऑटोफेच केली जाणार असल्यामुळे पालकांना वारंवार कागदपत्रे जमा करण्याची धावपळ कमी होऊ शकते। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी आणि डीबीटी। नवीन प्रक्रियेमध्ये लाभार्थी मुलगी तसेच तिच्या आई वडिलांची ई-केवायसी केली जाणार आहे। यामुळे योजनेच्या पुढील लाभासाठी प्रत्येक टप्प्यावर पुन्हा पुन्हा अर्ज करण्याची गरज कमी होणार आहे। तसेच योजनेचा लाभ डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने आता आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जाणार आहे। म्हणजेच कागदपत्रांची धावपळ, वेळ आणि अर्ज प्रक्रियेतील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न या नव्या प्रक्रियेत केला जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाची माहिती जुन्या लाभार्थ्यांसाठी। ज्या मुली 1 एप्रिल 2023 पासून पात्र ठरतात पण काही कारणामुळे त्यांचा अर्ज होऊ शकला नाही, अशा लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। म्हणजेच याआधी पात्र असूनही अर्ज करता आला नाही तर ही संधी महत्त्वाची ठरू शकते। मात्र 15 ऑगस्ट 2027 नंतर नव्याने नोंदणी होणाऱ्या प्रकरणांमध्ये मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे। त्यामुळे पात्र पालकांनी ही माहिती नक्की लक्षात ठेवा। आता जाणून घेऊया लेक लाडकी योजनेत किती पैसे मिळतात। लेक लाडकी योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपयांचा लाभ दिला जातो। मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 6,000 रुपये, इयत्ता 6वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 7,000 रुपये, इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 8,000 आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण 75,000 रुपये, अशा प्रकारे एकूण 1,01,000 रुपयांचा लाभ मिळतो। योजनेच्या पात्रतेसाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, शासनाने ठरवलेल्या अटी पूर्ण करणे आणि रेशन कार्ड व उत्पन्नाच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे। अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणं खूप गरजेचं आहे। ही माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या घोषणेवर आधारित आहे। या नव्या प्रक्रियेबाबतचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR अद्याप जाहीर झालेला नाही। तसेच ऑनलाईन पोर्टल नेमकं कोणत्या तारखेपासून सुरू होईल याची अधिकृत तारीखही अद्याप स्पष्ट झालेली नाही। अधिकृत GR जारी झाल्यानंतर त्यातील नेमके नियम, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया आपण या चॅनलवर सविस्तर सांगणार आहोत। तर मित्रांनो, ही होती लेक लाडकी योजनेतील नवीन अपडेटची संपूर्ण माहिती। तुमच्या ओळखीमध्ये लेक लाडकी योजनेसाठी पात्र असलेले पालक असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी अवनी मराठी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह। धन्यवाद।